हिमाल आहे का? हा ही माल आहे बाबा. हा बरं आता मी काय म्हणतो या बोल बरं, किती पैसे पाहिजे तुला याचं? हो साहेब, हे 2-1 हजार पिंडी निघन एवढ्या ह्याच्यात. आणि बरं. तुम्हाला सांगतो एक 25-30 हजाराच्या आसपास मार्केट हाय जाता. हम्म. तर 31-1 हजार तुम्ही द्या. काय यार, मेथीच्या भाजीचा भाव करतोय का सोन्याचा भाव करतोय? 25-30 हजार एवढ्याच. काय आता ते काय म्हणतात ना, जाऊ दे मरू दे. एवढं काय मी देऊ शकणार नाही बरं का. ह्यात लय झालं तुला सांगतो, 5-6 हजार रुपये मी तुला देईन. 5-6 हजार काय साहेब बोलताय राव? अहो ह्यात रानाची मेहनत, मेथीचं बी, तुम्हाला सांगतो पाणी, औषध, खुरपाय टुरपाय बायका लावलेल्या, ते सुद्धा राव माझं निघत नाही. आतापर्यंत त्याचाच मला 10,000 रुपये खर्च झालाय. फक्त राव मी 10-15 हजार रुपये तुम्हाला जास्त मागितल्यात. असं साहेब म्हणल्यावर राव शेतकऱ्यांनी कसं जगायचं? अरे तुझं 10,000 जाऊ, नाही तर 12,000 जाऊ, नाही तर 20,000 जाऊ, त्याचं मला काय घेणं देणं या. हा माल आहे 5,000चा आणि तेवढंच मी तुला सांगितलं या. आणि तुझ्या माझ्या वाचून काय माझं आडलं नाही. लोक मला जाग्यावर आडतीवर पैसे माल घेऊन येते ती, कळलं का? तुला द्यायचं असलं तर दी, नाही तर नको देऊ बाबा. साहेबराव लय बी शेतकऱ्याला मार नका राव. बात तो सही है. 5-6 हजारात काय होतंय आमचं? हो का? तुमच्याला का नेहमीचीच बोंब आहे या. तुम्हाला किती जर जास्त भाव दिला ना तर तुम्हाला ते कमीच वाटतो काय. त्यामुळं आता काय कर, तुला द्यायची असली तर दे, नाहीतर सरळ आपला एक पर्याय तुला सांगतो, सरळ नांगरून टाक, रानाला खत बी होईल आणि तुझं पुढचं टेन्शन बी वाचेल काय. त्यामुळे आता मी जातो काय. बघितलं का, व्यापारी आला आणि सोन्यासारख्या पिकाचा माती मोलभाव करून गेला. त्याला काय माहिती, ही काळी माती म्हणजे आमची निष्ठा आणि ही पीक म्हणजे आमची प्रतिष्ठा.